नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी तर्फे मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आरटीओ एएमव्हीआय मेन्स एक्झामिनेशन या परीक्षेमधल्या इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स जो सेक्शन 1 मधला 6B हा सब्जेक्ट आहे, या विषयाचे 2017 या परीक्षेमधील जे एमसीक्यू आलेले होते त्या क्वेश्चनचं आपण अनालिसिस करणार आहोत. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचं जे वेटेज आहे 10 प्रश्न असतात जे 20 मार्कासाठी असतात आणि याचा सिलेबस तसं तुम्हाला माहितीच असेल. डायोड, बीजेटी, एम्प्लिफायर्स, यूजेटी आणि मायक्रो प्रोसेसर. 2017 या परीक्षेमध्ये या सर्व 5 टॉपिक्सवर 2-2 क्वेश्चन्स आलेले होते. म्हणजे डायोडचे 2, बीजेटी 2, एम्प्लिफायर 2, यूजेटी आणि मायक्रो प्रोसेसर सुद्धा प्रत्येकी 2-2 प्रश्न. तर हे सर्व एमसीक्यू जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत आणि त्याचा अनालिसिस करणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि बेल बटन प्रेस करा. चला तर मग पहिला क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 1. कॉमन कलेक्टर एम्प्लिफायर्स आर मेनली युज्ड ॲज. ऑप्शन ए व्होल्टेज एम्प्लिफायर्स, बी बफर्स, सी लो इनपुट इम्पिडन्स सर्किट्स आणि डी ऑल ऑफ द अबोव. याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन बी बफर्स. 3 टाईपचे कॉन्फिगरेशन्स आहेत एम्प्लिफायर्स मध्ये. हा एम्प्लिफायर्स वरचा प्रश्न आहे. कॉमन कलेक्टर, कॉमन बेस आणि कॉमन इमिटर. तर कॉमन कलेक्टर जो पर्टिक्युलर एम्प्लिफायर असतो त्याच्यामध्ये आउटपुटला असं सिग्नल मिळतं जे इनपुटला दिलेलं असतं. म्हणजे आउटपुट सिग्नल इज नथिंग बट द इनपुट सिग्नल. आणि म्हणून हा जो पर्टिक्युलर कॉन्फिगरेशन आहे हा कधीच एम्प्लिफिकेशन साठी वापरत नाही, तर हा बफर साठी वापरतात. म्हणून इथे जो ऑप्शन बी बफर आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. आपण जर बाकीचे कॉन्फिगरेशन बघितले तर त्याचे अप्लिकेशन सुद्धा आपण बघू शकतो. फॉर एक्झाम्पल कॉमन इमिटर एम्प्लिफायर जो असतो, सी एम्प्लिफायर ज्याला म्हणतात, तो व्होल्टेज एम्प्लिफायर म्हणून वापरतो आपण. कॉमन बेस सीबी जो एम्प्लिफायर असतो तो लो इनपुट इम्पिडन्स सर्किट म्हणून वापरतो आपण. आणि कॉमन कलेक्टर म्हणजे जो आपला प्रश्न आहे याच्यामध्ये आपण सीसी एम्प्लिफायर जो आहे तो बफर म्हणून वापरतो, म्हणजे इट प्रोव्हाइड सम डिले. क्वेश्चन नंबर 2. Which of the following interrupt has the highest priority in 8085? हा मायक्रो प्रोसेसर या टॉपिक वरचा प्रश्न आहे आणि हा एकमेव प्रश्न असा आहे की जो 2013 मध्ये सुद्धा विचारला होता आणि 2017 मध्ये सुद्धा विचारला होता. ऑप्शन ए आहे INTR म्हणजे इंटरप्ट, ऑप्शन बी ट्रॅप, ऑप्शन सी RST 6.5 दॅट इज अ रिस्टार्ट आणि ऑप्शन डी RST 5.5. याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी ट्रॅप. आता मायक्रो प्रोसेसर 8085 जो आहे याच्यामध्ये टोटल 13 इंटरप्ट असतात. त्या 13 इंटरप्ट पैकी 5 हे हार्डवेअर इंटरप्ट असतात आणि 8 हे सॉफ्टवेअर इंटरप्ट असतात. सॉफ्टवेअर इंटरप्ट हे प्रोग्रामच्या माध्यमातून आपण क्रिएट करतो आणि हार्डवेअर इंटरप्ट ऍज इट्स नेम इंडिकेट आपण हार्डवेअरच्या माध्यमातून क्रिएट करतो आणि ते पर्टिक्युलर युटिलाइज करतो त्या ऍप्लिकेशन मध्ये. आता हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चन मध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत हे सगळे जे ऑप्शन्स आहेत हे हार्डवेअर इंटरप्टचे ऑप्शन आहेत. आता हा जर टेबल आपण बघितला तर याच्यामध्ये हे 5ही इंटरप्ट म्हणजे जे टोटल 5 हार्डवेअर इंटरप्ट 8085 मध्ये आहेत ते प्रायोरिटी नुसार दिलेले आहेत. तर ट्रॅपची प्रायोरिटी सगळ्यात हायेस्ट असते आणि INTR म्हणजे इंटरप्ट याची प्रायोरिटी लोएस्ट असते आणि RST 7.5, 6.5 आणि 5.5 हे डिक्रीजिंग ऑर्डर आहे तुमच्या प्रायोरिटीचं. याच्यामध्ये 2 टाईपचे इंटरप्ट आहेत. हे एक आहे मास्केबल आणि एक आहे नॉन मास्केबल. ऍज इट्स नेम इंडिकेट नॉन मास्केबल म्हणजे जे मायक्रो प्रोसेसरला टाळता येत नाही. म्हणजे जर आपण पॉवर सप्लायच बंद केला तर दॅट इज नथिंग बट द हार्डवेअर इंटरप्ट की ज्याला तो पर्टिक्युलर सिस्टीम टाळू शकत नाही. तर मास्केबल आणि नॉन मास्केबल हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे म्हणजे नक्कीच परत येणार नाही. पण जर आपण बाकीचे स्पेसिफिक ऑप्शन्स बघितले तर त्या केसमध्ये आपल्याला कळेल की प्रायोरिटी लोअर प्रायोरिटी कुणाची आहे, हायर कुणाची आहे, हायर सेकंडरी कुणाची आहे. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे हा पर्टिक्युलर मायक्रो प्रोसेसर बेस होता. क्वेश्चन नंबर 3. इफ इमिटर अँड कलेक्टर टर्मिनल ऑफ BJT म्हणजे बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर are interchanged by mistake, the application factor beta in this mode will be. Option A
equal to beta in normal mode, B higher than beta in normal mode, ऑप्शन C lower than beta in normal mode आणि ऑप्शन D 0. आता याच्यामध्ये इमिटर आणि कलेक्टर टर्मिनल चेंज झालेलं म्हणतात बाय मिस्टेक. आता 3 टर्मिनल्स असतात बीजेटीला, इमिटर, कलेक्टर आणि बेस. इथे इमिटरचा कलेक्टर आणि कलेक्टरचा इमिटर झालेला आहे. आता बीटा जो आहे हा करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर आहे. करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर म्हणजे काय, तर रेशो ऑफ आउटपुट करंट टू इनपुट करंट. मग आता या केसमध्ये जो बीटा आहे तो कॉमन इमिटर साठी असतो आणि जर हे इंटरचेंज झाला म्हणजे जर टर्मिनल इंटरचेंज झाला तर तो जो ट्रान्झिस्टर आहे तो कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये होईल. आणि कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन मध्ये जो अँप्लिफिकेशन फॅक्टर असतो तो असतो गॅमा, जिथे आउटपुट करंट असतो IE आणि इनपुट करंट असतो IB. म्हणजेच गॅमाची डेफिनेशन काय होईल, इट इज अ रेशो ऑफ IE टू IB, जसं आपल्याला स्क्रीनवरती दिसतंय. मग आता या पर्टिक्युलर स्पेसिफिक इक्वेशनला मी रिअरेंज करू शकतो. जसं मला माहिती आहे की इमिटर करंट जो असतो तो नेहमी कलेक्टर करंट आणि बेस करंटचं समेशन असतं. म्हणून मी काय केलं की IE जागी IC प्लस IB पुट केलं या फॉर्म्युल्यामध्ये. मग आता माझा फॉर्म्युला तयार झाला, गॅमा इज इक्वल टू IC प्लस IB डिवायडेड बाय IB. जर मी सिम्प्लिफिकेशन केलं आणि या स्पेसिफिक IB नी इंडिव्हिज्युअल टर्मला डिवाइड केलं त्या ब्रॅकेट मधल्या, तर मला इक्वेशन मिळेल गॅमा इज इक्वल टू IC अपॉन IB प्लस 1. पण मला माहिती आहे की IC बाय IB म्हणजे कलेक्टर करंट टू बेस करंट इज नथिंग बट द रेशो विच गिव्स द बीटा. अँड व्हॉट इज बीटा? बीटा काय आहे, तर बीटा आहे करंट अँप्लिफिकेशन फॅक्टर कॉमन इमिटर मधला जे दिलेलं आहे. म्हणजेच माझं इक्वेशन आता तयार होईल गॅमा इज इक्वल टू बीटा प्लस 1. म्हणजे नक्कीच नवीन तयार झालेला जो अँप्लिफिकेशन फॅक्टर आहे हा बीटा पेक्षा 1 पेक्षा जास्त असेल. तर देअरफॉर अँप्लिफिकेशन फॅक्टर in this particular mode will be higher than beta than the normal condition. म्हणजेच ऑप्शन बी जो आहे तो ऑप्शन बी हा करेक्ट ऑप्शन आहे, हायर दॅन बीटा इन द नॉर्मल मोड. क्वेश्चन नंबर 4. द रेशो ऑफ बेस 1 रेजिस्टन्स टू द इंटरबेस रेजिस्टन्स. इंटरबेस रेजिस्टन्स म्हणजेच जो आहे टोटल त्या पर्टिक्युलर स्पेसिफिक युजेटीचा रेजिस्टन्स. हा जो क्वेश्चन आहे हा युजेटी वरचा आहे, म्हणजे युनि जंक्शन ट्रान्झिस्टर वरचा. ऑप्शन ए known as an intrinsic standoff ratio and it is less than 1. B known as intrinsic standoff ratio and it is more than 1. Option C known as extrinsic standoff ratio and it is less than 1. And option D known as extrinsic standoff ratio and it is more than 1. UJT शी रिलेटेड कॅरेक्टरिस्टिक आहे ही, आणि ही कॅरेक्टरिस्टिक म्हणजेच इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो. तर इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो पहिल्या 2 ऑप्शन मध्ये दिलेला आहे, म्हणजे ऑप्शन ए किंवा बी यापैकीच ऑप्शन करेक्ट असेल. पण त्याच्यामध्ये एका कंडिशन मध्ये त्याची टिपिकल व्हॅल्यू दिलेली आहे, रेंज दिलेली आहे. एकामध्ये म्हटलेलं आहे लेस दॅन 1, एकामध्ये म्हटलेलं आहे मोर दॅन 1. मग इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो असतो काय, तर इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो जो इटाने दाखवला जातो, इट इज अ रेशो ऑफ RB1 टू द सम ऑफ RB1 प्लस RB2. आता सम ऑफ RB1 प्लस RB2 म्हणजे टोटल रेजिस्टन्स झाला चॅनलचा त्या युजेटीचा, ज्याला आपण इंटरबेस रेजिस्टन्स म्हणतो. म्हणजेच इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो आपण असंही डिफाईन करू शकतो, इट इज अ रेशो ऑफ RB1 टू द इंटरबेस रेजिस्टन्स, आणि तो दिलेला असतो इटा इज इक्वल टू RB1 डिवाइड बाय RB1 प्लस RB2. आता या केसमध्ये टिपिकल जी व्हॅल्यू आहे, हे जर आपण थेअरी स्टडी केली एखाद्या रेफरन्स बुक मधनं, तर त्याच्यामध्ये ही टिपिकल व्हॅल्यू दिलेली आहे की युजेटीशी रिलेटेड इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो ऑलवेज लाईज बिटवीन 0.4 टू 0.8, म्हणजे तो 1 पेक्षा किंवा 1 पेक्षा कमी आहे. म्हणजेच याच्यावरून आपण असं अनालाइज करू शकतो की ऑप्शन ए इज करेक्ट ऑप्शन. तर इट इज नोन ऍज अ स्टँड ऑफ रेशो अँड इट इज ऑलवेज लेस दॅन 1. तो रेशो ऑफ बेस 1 रेजिस्टन्स टू द इंटरबेस रेजिस्टन्स इज ऑलवेज इंट्रिन्सिक स्टँड ऑफ रेशो अँड इट इज लेस दॅन 1. क्वेश्चन नंबर 5. परत तो युजेटी वरचा आहे, युनि जंक्शन ट्रान्झिस्टर. युजेटी कॅन बी यूज ऍज अ रिलॅक्सेशन ऑसिलेटर बिकॉज ऑफ इट्स ब्लँक इन द स्टॅटिक इमिटर कॅरेक्टरिस्टिक कर्व. ऑप्शन ए आहे कट ऑफ रिजन, ऑप्शन बी सॅच्युरेशन रिजन, ऑप्शन सी पॉझिटिव्ह रेजिस्टन्स रिजन, ऑप्शन डी निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन.
हे जे सर्व चारही ऑप्शन्स आहेत, दीज आर नथिंग बट द पार्ट ऑफ कॅरेक्टरिस्टिक ऑफ युजेटी. जी फिगर आहे ती युजेटी कॅरेक्टरिस्टिकची फिगर आहे. याच्यामध्ये ऑप्शन डी जो आहे, सॉरी ऑप्शन डी जो आहे तो करेक्ट ऑप्शन आहे, दॅट इज निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन. या फिगर मध्ये जर आपण बघितलं तर कट ऑफ रिजन लेफ्ट हँड साइडला आहे. एक्स्ट्रीम मॅक्सिमम व्हॅल्यू जी आहे, म्हणजे हा जो ग्राफ आहे तो इमिटर करंट आय ई अलॉंग एक्स ऍक्सिस आणि इमिटर व्होल्टेज अलॉंग वाय ऍक्सिस याच्यामध्ये प्लॉट केलेला आहे. पीक व्हॅल्यू जी आहे ती व्हीपी ने दाखवलेली आहे, दॅट इज पीक पॉइंट. त्यानंतर पीक पॉइंट आणि व्हॅली पॉइंट याच्यामधला जो एरिया आहे त्याला निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन म्हणतात, आणि त्याच्यानंतरचा व्हॅली पॉइंटच्या नंतरचा जो एरिया आहे त्याला सॅच्युरेशन रिजन म्हणतात. आता या केसमध्ये काय होतं की निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन मध्ये, हा जो निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन आहे त्याच्यामध्ये काय होतं की युजेटी टर्न ऑन अँड टर्न ऑफ पिरियडिकली अँड वी गेट द सॉटूथ वेव्हफॉर्म. आपल्याला सॉटूथ वेव्हफॉर्म मिळते कारण जो युजेटी आहे तो सारखा टर्न ऑन आणि ऑफ होत असतो, अँड इट प्रोव्हाइड द ऑसिलेशन्स. ऑसिलेटर इज नथिंग बट द सर्किट विच प्रोड्यूस सम स्पेसिफिक सिग्नल विथ डिझायर्ड अँप्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी, त्याला ऑसिलेटर म्हणतो आपण. म्हणजेच याचं जे ऑप्शन डी आहे निगेटिव्ह रेजिस्टन्स रिजन, त्या केसमध्ये तो रिलॅक्सेशन ऑसिलेटर म्हणून काम करतो. जे बाकीचे स्पेसिफिक ऑप्शन्स आहेत ए बी सी, याच्यामध्ये सुद्धा तुमचा युजेटी जो आहे तो वेगवेगळ्या पर्टिक्युलर प्रकारे काम करत असतो. तर कट ऑफ रिजन मध्ये युजेटी हा नेहमी ऑफ असतो, सॅच्युरेशन रिजन मध्ये तो नेहमी ऑन असतो, आणि पॉझिटिव्ह रेजिस्टन्स रिजन जो आहे ऍक्च्युली हा एक स्पेसिफिक पीक पॉइंट आहे जिथे मॅक्सिमम व्होल्टेज असतं. क्वेश्चन नंबर 6. Diode is an unilateral circuit element because option A, it can conduct current in both directions. Option B, it can conduct current in one direction. Option C, it is unsymmetrical in fabrication. Option D, its power rating is too low. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन डायोड ह्या टॉपिक वरचा आहे. ऑप्शन बी, इट कॅन कंडक्ट करंट इन वन डिरेक्शन इज अ करेक्ट ऑप्शन. डायोड हा युनिलॅटरल डिव्हाइस आहे, युनिडिरेक्शनल डिव्हाइस आहे. करंट कंडक्शन टेक्स प्लेस ओनली फ्रॉम एनोड टू कॅथोड व्हेन इट इज कनेक्टेड इन फॉरवर्ड बायस. म्हणजे जेव्हा एनोडला आपण बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल लावतो आणि कॅथोडला जेव्हा आपण बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल लावतो त्यावेळेला तो डायोड हा फॉरवर्ड बायस असतो, आणि एकदा का ब्रेकडाऊन झालं की तो डायोड कंडक्टर म्हणून काम करतो, आणि हाय करंट इन द रेंज ऑफ मिली एम्पियर फ्लोज थ्रू द कंडक्टर. पण जर आपण ही पोलॅरिटी चेंज केली तर डायोड इज इन रिव्हर्स बायस, अँड इन रिव्हर्स बायस डायोड ऍक्ट ऍज अ ऑफ स्विच. म्हणजेच डायोड हा फक्त एकाच डिरेक्शननी कंडक्शन करू शकतो, अपोजिट मध्ये नाही. क्वेश्चन नंबर 7. Two ends of the DC load line drawn on output characteristic of BJT determines option A, saturation and cutoff. Option B, operating point. Option C, amplification. Option D, none of above. हा बीजेटी टॉपिक वरचा क्वेश्चन आहे आणि करेक्ट ऑप्शन आहे सॅच्युरेशन अँड कट ऑफ. आता जर आपण कॅरेक्टरिस्टिक बघितली बीजेटीची कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये, तर ती प्लॉट केलेली असते व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड इमिटर अलॉंग एक्स ऍक्सिस आणि कलेक्टर करंट अलॉंग वाय ऍक्सिस. ही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक आहे बीजेटीची कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये. या दोन पर्टिक्युलर ऍक्सिसला जर आपण जोडलं एका लाईननी, त्या लाईनला म्हणतात डीसी लोड लाईन. या डीसी लोड लाईनच्या अक्रॉस जर बघितलं आपण तर एक टर्मिनल कलेक्टर करंट ऍक्सिस वर आहे जो इंडिकेट करतो सॅच्युरेशन रिजन, जिथे व्होल्टेज व्हीसीई 0 असतो पण करंट मॅक्सिमम असतो, आणि एक्स ऍक्सिस वर जो पॉइंट आहे तिथे करंट 0 असतो पण व्होल्टेज मॅक्सिमम असतं, आणि ही जी लाईन आहे दॅट जॉईन द सॅच्युरेशन अँड कट ऑफ रिजन. तर ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन. ऑप्शन बी जो ऑपरेटिंग पॉइंट म्हटलंय, इट इज ऍक्च्युअली वन सिंगल पॉइंट ऍट द सेंटर ऑफ डीसी लोड लाईन. क्वेश्चन नंबर 8. क्लास बी push-pull amplifiers have following type of prominent distortion. Distortion म्हणजे noise, म्हणजे unwanted signal is defined as a noise. Option A, electromagnetic distortion. Option B, capacitive distortion. Option C, inductive distortion. Option D, crossover distortion. Option D हा correct option आहे, and that is nothing but the crossover distortion.
आयडियल क्लास बी, ज्याला पुश पुल एम्प्लिफायर म्हणतात, हॅज अ प्रॉमिनंट डिस्टॉर्शन अँड दॅट इज नथिंग बट द स्पेसिफिक क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन. आणि हा जो क्रॉसओव्हर डिस्टॉर्शन असतं दॅट ऑकर्स नियर द क्रॉसओव्हर पॉइंट्स. पुश पुल एम्प्लिफायर हा एक स्पेसिफिक टाईप आहे एम्प्लिफायरचं. क्वेश्चन नंबर 9. रिलेशनशिप अमॉंग इंस्ट्रक्शन सायकल IC, फेच सायकल FC and execute cycle EC is option A, IC is equal to FC minus EC, option B, IC is equal to FC plus EC, option C, IC is equal to FC plus 2 times EC, आणि option D, EC is equal to IC plus FC. हा क्वेश्चन मायक्रोप्रोसेसर 8085 शी रिलेटेड आहे. याच्यामध्ये रिलेशन विचारलेलं आहे 3 सायकल्स, इन्स्ट्रक्शन सायकल, फेच सायकल आणि एक्झिक्यूट सायकल. आता इन्स्ट्रक्शन सायकल म्हणजे काय, तर एखादी इन्स्ट्रक्शन जी आपण त्या मायक्रोप्रोसेसरला देतो आणि तो त्याच्यावरती काम करतो आणि अकॉर्डिंग टू दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन इट जस्ट प्रोव्हाइड द स्पेसिफिक सिग्नल. आता या केसमध्ये जर आपण ही डायग्राम बघितली तर ही एक वेवफॉर्म आहे. दॅट वेवफॉर्म इंडिकेट द रिप्रेझेंटेशन ऑफ इन्स्ट्रक्शन सायकल. याच्यामध्ये ऑप्शन 2 हा करेक्ट ऑप्शन आहे. IC इज इक्वल टू FC प्लस EC म्हणजे ऑप्शन बी. आता याच्यामध्ये जर ही वेवफॉर्म बघितली आपण तर ही वेवफॉर्म इन्स्ट्रक्शन सायकलची आहे, ज्याच्यामध्ये टोटल एक 7 टाइम स्लॉट्स दाखवलेले आहेत. T12 स्पेसिफिक T4 आणि परत T12 T3. आता या केसमध्ये इन्स्ट्रक्शन सायकल कन्सिस्ट ऑफ फेच सायकल आणि एक्झिक्यूट सायकल. फेच सायकल म्हणजे काय, तर तो डेटा तिथनं फेच करायचा, आणि एक्झिक्यूट म्हणजे जी इन्स्ट्रक्शन सांगितली, फॉर एक्झाम्पल ऍडिशन आहे तर ऍडिशन करायची, म्हणजे ती स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायची. तर IC इज इक्वल टू FC प्लस EC. इन्स्ट्रक्शन सायकल इज इक्वल टू समेशन ऑफ फेच सायकल टाइम पिरियड अँड एक्झिक्यूट सायकल. लास्ट क्वेश्चन. झीनर डायोड्स आर यूज इन ऑप्शन A एम्प्लिफायर्स, ऑप्शन B चॉपर्स, ऑप्शन C रेग्युलेटर्स, ऑप्शन D ऑसिलेटर्स. आणि करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन C रेग्युलेटर्स. हा डायोडवरचा क्वेश्चन आहे. झीनर डायोड इज अ स्पेसिफिक diode or a special type of diode which always provide a constant output voltage independent on input voltage. तुम्ही इनपुट व्होल्टेज त्याला कितीही दिलं तरी हा जो रिव्हर्स बायस झीनर डायोड आहे, एकदा का त्याच्यामधला ब्रेकडाऊन झाला, रिव्हर्स ब्रेकडाऊन, तर त्याच्यानंतर त्याच्यामधनं कितीही करंट फ्लो झाला तरी त्याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असतं म्हणजे VZ ते नेहमी कॉन्स्टंट असतं. म्हणूनच झीनर डायोड हा व्होल्टेज रेग्युलेटर म्हणून काम करू शकतो, कॉन्स्टंट व्होल्टेज सप्लाय म्हणून काम करू शकतो, बट इट इज ऑलवेज कनेक्टेड इन रिव्हर्स बायस. बाकीचे जे ऑप्शन्स आहेत तर बाकीच्या ऑप्शन्स मध्ये एम्प्लिफायर दिलेला आहे. एम्प्लिफायर इज नथिंग बट द सर्किट विच एम्प्लिफाय द सिग्नल विदाउट चेंजिंग द फ्रिक्वेन्सी. Chopper is nothing but the device which convert fixed DC input into the variable DC output, ज्याला लेवल शिफ्टिंग म्हणतो आपण. आणि ऑसिलेटर जसं मी आता सांगितलं की ऑसिलेटर इज अ सर्किट विच प्रोड्यूस अ पिरियडिक और ऑसिलेटिंग सिग्नल विथ अ डिझायर्ड एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी. थँक्यू.